नमस्ते. मी डॉक्टर राजेश. इतिहास म्हणजे काय हे आज आपण जाणून घेणार आहात. इति अधिक हास म्हणजे असे असे घडले, याच्यापासून इतिहास हा शब्द तयार झालेला आहे. म्हणजे एखादी गोष्ट अशी अशी घडली याचा अर्थ इतिहास. हा मूळ संस्कृत धातूपासून निर्माण शब्द आहे. असे असे घडले, इंग्रजीमध्ये त्याला हिस्ट्री म्हणतात. हीच स्टोरी. हिरोडोटसने तो तयार केलेला शब्द आहे. हीच स्टोरी म्हणजे ही त्यांची कथा. पण इतिहास हा शब्द जास्त पुराणा आहे, जास्त जुना आहे. वेदामध्ये इतिहासाला कालवेद म्हटलेला आहे. भारतीय संस्कृतीमध्ये त्याला काळाचा वेद, काळाचा ज्ञान असणारी ज्ञानशाखा म्हणजे इतिहास असं म्हटलेलं आहे. जेव्हा काळ तयार झाला, या काळाबरोबरच इतिहास जन्माला आला, म्हणून याला कालवेद असं आपण म्हणतो. 450 कोटी वर्षापूर्वी पृथ्वी तयार झाली. 450 कोटी वर्ष. त्यावेळेला ती एक गॅसचा गोळा होती, तप्त असा गॅसचा गोळा होती. हळूहळू ती थंड होत गेली आणि अग्नीचा गोळा तयार झाली. आणि हळूहळू तो अग्नीचा गोळा अजूनच थंड झाला आणि जल तयार झालं, पाणी तयार झालं. त्याच्यावरती साय आली आणि एक तबकडी तयार झाली. ते तबकडीचे तुकडे झाले 4-5 आणि 5 खंड उदयाला आले. आणि ते जे पाणी होतं, समुद्राचं पाणी होतं, त्याच्यामध्ये एक पेशी निर्माण झाली. म्हणजे या पेशीचे 2 तुकडे झाले, मेल आणि फिमेल. आणि त्या 2 पेशींची उत्क्रांती होत होत अनेक प्रकारच्या पेशी, अनेक प्रकारचे जीव निर्माण झाले. 450 कोटी वर्ष. तिथेपासून तर करोडो वर्षांचा हा इतिहास आहे, करोडो वर्षांचा हा प्रवास आहे. तो घडत गेला. आणि मग काही पाण्यातले जीव माशासारखे तयार झाले, काही जमिनीवरती सरपटणारे प्राणी तयार झाले, काही आकाशात उडणारे पक्षी तयार झाले. आणि त्याच्यात सुद्धा प्रचंड असा प्रवास, उत्क्रांती होत राहील. हत्तीपेक्षाही मोठे असे डायनासोर्स पृथ्वीवरती होऊन गेले. लाखो वर्ष त्यांचं राज्य होतं. पण काळाच्या ओघात ते संपले, नाहीसे झाले, नष्ट झाले. आणि मग माकडासारखा असणारा मनुष्य, काही लोकांच्या मते माकडापासून मनुष्याची निर्मिती झाली. हा माकडासारखा मनुष्य, वानरासारखा मनुष्य हळूहळू हळूहळू प्रगत झाला. त्याला अग्नी सापडला, त्याला चक्र सापडली, तो सुसंस्कृत व्हायला लागला आणि तो आपले विचार, आपल्या कल्पना गुफेमध्ये कोरून ठेवायला लागल्या. आणि मग तो सुसंस्कृत झाला. ज्यावेळेला तो आपले विचार, आपली बुद्धी कोरून चित्राच्या स्वरूपात रेखाटून ठेवायला लागला, त्यावेळेला तो सुसंस्कृत झाला. तिथून त्याचा इतिहास आपण मोजतो. काळाचा अभ्यास, काळाबरोबर इतिहास जन्माला आला. मग तो ब्रह्मांडाचा इतिहास असेल, पृथ्वीचा इतिहास असेल, किंवा मानव जातीचा इतिहास असेल, असे वेगवेगळे त्याचे प्रकार पडतात. स्टीफन हॉकिन्स नावाचे एक शास्त्रज्ञ होऊन गेले अमेरिकेमध्ये. त्यांना नीट ऐकू येत नव्हतं, दिसत नव्हतं, चालता येत नव्हतं. व्हीलचेअरवरच त्यांचं आयुष्य गेलं. काही वर्षांपूर्वी ते मृत्यू पावले. परंतु जगातले फार मोठे विद्वान असे शास्त्रज्ञ ते होते. त्यांनी द हिस्ट्री ऑफ टाइम्स नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये या सगळ्या काळाचा अभ्यास, काळाच्या पटलावरती निर्माण झालेल्या घटनांचा अभ्यास त्यांनी केला आहे, की काळ तयार कसा झाला आणि मग त्या काळाच्या उदरामध्ये कोणकोणत्या प्रमुख घटना घडल्या आणि या काळाचं भविष्य काय. वेगवेगळ्या लोकांनी आपापल्या परीने इतिहासाची व्याख्या करण्याचा, त्याचं स्वरूप सांगण्याचा प्रयत्न केला. E.H. कार नावाचे इतिहासकार होऊन गेले. त्यांनी म्हटलंय की इतिहास म्हणजे भूतकाळ आणि वर्तमान काळ, जिथून आपण भविष्याचा अंदाज मांडू शकतो, असा अभ्यास करणारी ज्ञानशाखा. म्हणजे सगळा भूतकाळ, पण तो कुठला, की जो आज वर्तमानाशी संबंधित आहे असा भूतकाळ, आणि ज्याच्यातून आपल्याला थोडंसं भविष्य दिसू शकतं, असा भविष्यकाळ या ज्ञानशाखेत सामावतो. इतिहास या ज्ञानशाखेत सामावतो. अर्नॉल्ड टॉयनबी म्हणतात
की माणसाच्या ज्या संस्कृती झाल्या, वेगवेगळ्या संस्कृती, मग ती हिंदू वैदिक संस्कृती असो, बॅबिलॉन संस्कृती असो, माया संस्कृती असो, इजिप्शियन संस्कृती असो, वेगवेगळ्या ज्या संस्कृती पृथ्वीवरती निर्माण झाल्या त्यांचा सगळ्यांचा इतिहास म्हणजे इतिहास, असं टॉयनबीचं म्हणणं आहे. रेनियर म्हणतो की वेगवेगळ्या जाती जमातींचा अभ्यास म्हणजे इतिहास, त्या जाती जमातींची कहाणी म्हणजे इतिहास, असं रेनियर म्हणतात. कार्ल मार्क्स तो वेगळंच म्हणतात. ते म्हणतात की दोन वर्ग होते पृथ्वीवर माणसामध्ये, अहिरे आणि नाहिरे, हॅव्ज अँड हॅव्ज नॉट. म्हणजे एक बलिष्ठ वर्ग, एक कमकुवत वर्ग, आणि हा बलिष्ठ वर्ग कमकुवत वर्गाचं शोषण करीत आला आणि यांच्यामध्ये नेहमी संघर्ष राहिला, आणि या संघर्षाचा इतिहास म्हणजे मानवजातीचा इतिहास, असं कार्ल मार्क्स म्हणतात. तर प्रत्येकाने आपापल्या परीने काही ना काही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. इतिहासाचा अभ्यास हा म्हणजे काळाचा अभ्यास आहे. ज्या ज्या महत्त्वपूर्ण घडामोडी झाल्या त्यांची स्मृती, त्यांची आठवण, त्यांच्या नोंदी, त्यांचं जतन इतिहासामध्ये केलं जातं. मी इतिहास आधी शोधला जातो, कारण तो आपण बघितलेला नसतो, घडून गेलेली घटना असते, वेगवेगळ्या पुराव्यांनी ती एकत्र केली जाते, काळानुसार सुसंगत लावली जाते, की आधी ही घटना घडली, मग ही घडली, अशी कालबद्ध त्याची रचना केली जाते, आणि मग तो संग्रहित केला जातो आणि मग तो प्रकट केला जातो. हे असे 3 प्रकार इतिहासामध्ये घडतात. आधी साधनं, पुरावे शोधले जातात, संग्रहित केले जातात, त्यांची चाचपणी, परीक्षण केलं जातं, मग इतिहास तयार होतो आणि मग तो एक्सप्रेस केला जातो, अभिव्यक्त केला जातो. मग तो फिल्ममधून अभिव्यक्त होईल, किंवा दूरचित्रवाणीतून, टी व्हीतून अभिव्यक्त होईल, रेडिओतून होईल, एखाद्या पुस्तकातून होईल, ऑडिओ बुकमधून होईल, ई बुकमधून होईल, कोणत्या ना कोणत्या प्रकारे तो अभिव्यक्त केला जातो. तर इतिहास हा कधी कधी बोलून, व्याख्यानातून, संवादातून देखील अभिव्यक्त होत असतो. एखाद्या निरक्षर माणसाला जरी आपण विचारलं की तुझी माहिती दे, मग तो सांगतो की मी लहान असताना असा होतो, आमचं गाव असं होतं, माझे पूर्वज असे होते, आमच्या रूढी परंपरा या आहेत. म्हणजे त्याला लिहिता वाचता येत नाही, तरी पण तो त्याच्या स्मृती सांगतो, आठवणी सांगतो. या स्मृती, आठवणी क्रमाने सांगतो. हा सगळा तो इतिहासच सांगत असतो. आता इतिहास जो आहे हा काळानुसार बदलतो. पूर्वीच्या काळी फक्त राजे, राणी, राजवाडे यांचाच इतिहास होता. त्याच्यानंतर काळ बदलला, मग त्याच्यामध्ये सामाजिक चळवळी, क्रांती याचा देखील समावेश व्हायला लागला. काळ अजून पुढे गेला, मग याच्याबरोबर सामाजिक राजकीय इतिहासाबरोबर आर्थिक घटना, व्यापार, उद्योग, बँका यांच्या देखील अभ्यासाला महत्त्व आलं. काळ अजून पुढे गेला, विज्ञान तंत्रज्ञानाचा इतिहास त्याच्यात जोडला जायला लागला, विज्ञान तंत्रज्ञानाचा प्रभाव. मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोट, नॅनो टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी याचा समावेश इतिहासात व्हायला लागला. काळ अजून पुढे गेला, पर्यावरणाच्या समस्या, ब्रह्मांडाच्या समस्या त्याच्यात यायला लागल्या. आणि आता तर आपण बघतोय कोरोनाच्या काळामध्ये हा काय नवीन एक राक्षस, अदृश्य शत्रू. मग अशा प्रकारची छुपी युद्ध, लालसा, स्वार्थ याच्यातून काही राजकारण्यांनी घडवलेली युद्ध, म्हणजे माझा तेवढा फायदा आणि इतरांचं नुकसान झालं पाहिजे, हा जो विकृती, मनोविकृती, याच्यातून नव्या नव्या कल्पना तयार व्हायला लागल्या. म्हणजे ही जी परिवर्तनं घडतात, या परिवर्तनांची आणि स्थिर गोष्टींची, नित्य चालणाऱ्या गोष्टी आणि बदलणारी परिवर्तन, या दोन्हीचा अभ्यास इतिहासामध्ये होतो. मग नवी नवी मूल्य येतात. पूर्वीच्या वेळेला राजेशाही, सरंजामशाही अशी मूल्य होती, त्याच्यासाठी लोक लढायचे, मारायचे. त्याच्यानंतर पुढे लोकशाही, स्वातंत्र्य, समता अशी मूल्य आली. त्याच्यानंतर पुढे काळ बदलत गेला, मग मानवी जीवन हे प्रतिभा, नूतनता, नवे आविष्कार याच्याकडे जायला लागलं. तर अशा नव्या नव्या मूल्यांचा आणि त्याच्यावर आधारित अशा दृष्टिकोनांचा इतिहासामध्ये समावेश होतो. मग आपण त्या त्या काळानुसार इतिहासाचे साक्षीदार असतो. जुने जर आपण फोटो बघितले तर आपले आजी आजोबा, त्यांचे आजी आजोबा यांचे सगळे पेहराव, पोशाख वेगवेगळे होते. मग ते वेगळे होते का? हो, तो काळ वेगळा होता. काळ वेगळा होता, मूल्य वेगळी होती, त्यांची जीवनपद्धती, खानपान, राहणं सगळं वेगळं होतं. आता हळूहळू त्याच्यात बदल होत चालला. असे बदल इतिहासामध्ये होतात. सुरुवातीच्या काळात 5-5 दिवस क्रिकेट खेळायचे. 5 दिवस अगदी स्लो, पूर्ण एक ओव्हरच्या ओव्हर मॅडन जायची, काही रन धावा व्हायच्याच नाही.
मग हळूहळू ती मॅच वन डे आली, एक दिवसात मॅच. मग आता तो 20-20 20 ओव्हर्स खेळा आणि निकाल लाव. आता काही दिवसांनी 4-5 ओव्हर्समध्येच निकाल लावते. म्हणजे हा काळानुसार फरक पडला, खेळामध्ये फरक पडला, माणसाच्या विचारात, त्याच्या दृष्टिकोनात फरक पडला. तर इतिहास जसा काळ बदलतो ना, तसा इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत जातो. इतिहासामध्ये अनेक घटक असतात. मग त्याच्यामध्ये राजकारणाचा अभ्यास होतो, समाजकारणाचा होतो, अर्थकारणाचा होतो, विज्ञान तंत्रज्ञानाचा होतो, युद्धनीतींचा अभ्यास होतो, प्राचीन विद्यांचा अभ्यास होतो, प्राचीन परंपरागत ज्ञानाचा अभ्यास होतो. अनेक गोष्टी इतिहासामध्ये असतात. प्रत्येक गोष्टीला इतिहासाची आवश्यकता आहे. तुम्ही अगदी वैद्यक शाखेचा अभ्यास करायला गेले, फिजिक्सचा अभ्यास करायला गेले, केमिस्ट्रीचा अभ्यास करायला गेले, तरी देखील तिथे इतिहासाची गरज आहे. त्या त्या शाखेला आपला आपला एक इतिहास असतो. प्रत्येक व्यक्तीला इतिहास असतो, ज्ञानशाखेला इतिहास असतो, परिस्थितीला इतिहास असतो, देशाला इतिहास असतो. इतिहासाचा अभ्यास सर्वत्र होतो. नासासारखी संस्था की जगातले सगळे शास्त्रज्ञ तिथे एकत्र येऊन मानवजात, ब्रह्मांड याच्याविषयी संशोधन करतात, तिथं देखील इतिहास अभ्यासला जातो. जगामधली सर्वोत्तम विद्यापीठं, ऑक्सफर्ड असेल, हॉवर्ड असेल, केम्ब्रिज असेल, मेलबॉर्न असेल, अनेक विद्यापीठं, तिथे इतिहास अभ्यासलाच जातो. वेगवेगळ्या देशांचे पंतप्रधान, आध्यात्मिक नेते इतिहासाचा अभ्यास करतात. वेगवेगळे अधिकारी, प्रशासक हे देखील करतात, उद्योजक करतात. इतिहासाचा अभ्यास प्रत्येकाला करावा लागतो. त्याच्यामुळे एक शहाणपण, एक प्रज्ञा प्राप्त होते, एक दूरदृष्टी प्राप्त होते, माणसामध्ये विकास होतो. त्याच्या जीवनाचा, त्याच्या व्यक्तित्वाचा विकास इतिहासातून होतो. अनुभवांचे खजाना असतो इतिहास म्हणजे. आणि ज्याच्याकडे अनुभव जास्त त्याचं शहाणपण अधिक. म्हणून इतिहासामध्ये प्रज्ञा वाढते. सर्वत्र इतिहासाचा अभ्यास होतो. जोपर्यंत मानवी जमात आहे तोपर्यंत इतिहासाविषयी वेगवेगळ्या क्षेत्रांना लागणार. टाइम स्टडी आहे, कालवेध हा सगळीकडे लागणार, लागत राहणार. काळानुसार त्याचं स्वरूप, आयाम, परिमाण बदलतील, त्याचे घटक बदलतील, परंतु हा विषय सर्वत्र अभ्यासावा लागतो. म्हणून इतिहास हा एक महत्त्वाची ज्ञानशाखा आहे. ते केवळ समाजशास्त्रापुरतंच, मानव विज्ञानपुरतंच नाही, तर संपूर्ण वेगवेगळ्या विषयांशी त्याचा संबंध आहे. आणि वेगवेगळ्या लोकांनी त्याच्या व्याख्या, त्याचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येकाला आपापले विचार, आपापली अभिव्यक्ती करण्याचं स्वातंत्र्य आहे. त्यानुसार त्याने आपापली मतं मांडलेली आहे. तर प्रत्येकाने केलेली व्याख्या हीच इतिहासाची व्याख्या आहे. प्रत्येकाला समजलेलं, आकलन झालेलं स्वरूप हेच इतिहासाचं स्वरूप आहे. परंतु सारांश रूपाने असं म्हणता येईल आपल्याला की इतिहास हा काळाशी संबंधित असा अभ्यास आहे. ती एक ज्ञानशाखा आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या महत्त्वाच्या अशा स्मृतींची, घटनांची एक नोंद केलेली असते, जी नोंद आजच्या मानवजातीला अत्यंत उपयुक्त आहे आणि भविष्यात देखील राहील. म्हणून इतिहास या ज्ञानशाखेचा अभ्यास हा अभ्यास म्हणजे एकूणच जीवनाचा अभ्यास आहे. जीवन कसं जगावं, चांगलं जीवन कसं जावं याच्यासाठी आहे. आणि इतिहास लिहिताना तो न्यायाधीशासारखा असावा. तो कोणत्या वकिलासारखी एखादी बाजू समजून घेणारा नसावा. तो न्यायाधीशासारखा तटस्थ, शास्त्रज्ञासारखा तटस्थ आणि सर्वांच्या हितासाठी मांडला जाणारा असा इतिहास असावा. म्हणून इतिहासाने स्तंभित होऊ नये, गुलाम होऊ नये इतिहासाने, तर निरपेक्ष राहावं, तटस्थ राहावं. आणि जे काही सत्य आणि सत्य आहे तेवढंच इतिहासात सांगितलं जातं आणि त्याच गोष्टीचा इतिहासामध्ये समावेश केला जातो. म्हणूनच त्याला आपण ज्ञानशाखा म्हणतो. ज्ञान हे भ्रष्ट नसतं, तर ते पवित्र असतं. इतिहास एक पवित्र अशी काळाचा अभ्यास करणारी ज्ञानशाखा आहे.